नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव गौरव माळी आणि मी सिव्हिल्स ऑफ टेक्नॉलॉजीजमधून आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की आर्डुइनो IDE सॉफ्टवेअरवरती ESPचा सेटअप कसा करायचा. आणि आपले फर्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये 3 सब एक्सपेरिमेंट आहेत. एक्सपेरिमेंट 1.1, एक्सपेरिमेंट 1.2 आणि एक्सपेरिमेंट 1.3. तर आपण हे सगळे एक्सपेरिमेंट्स आता परफॉर्म करणार आहोत. तर जर आपण आपली बुक बघितली आणि त्याच्यातलं तुम्ही पेज नंबर 12 बघितला, तर त्याच्यात तुम्हाला ही लिंक असेल की आर्डुइनो IDE डाउनलोड कुठून करायचा. आणि जो लेटेस्ट व्हर्जन अवेलेबल असेल तो तुम्ही तुमच्या PC साठी डाउनलोड करा. मग आता मी तर ऑलरेडी डाउनलोड केला आहे. मग तुम्ही हा डाउनलोड करून इन्स्टॉल करा. इन्स्टॉलेशन झाल्यानंतर पेज नंबर 19 वरती आपल्याला मेन्शन आहे की आर्डुइनो IDE उघडल्यानंतर ॲडिशनल बोर्ड मॅनेजर URLs मध्ये जाऊन आपल्याला एक लिंक पेस्ट करायची. आपण ही लिंक कॉपी करूया आणि आर्डुइनो IDE मध्ये पेस्ट करूया. आर्डुइनो मी न्यू स्केच घेतो. हा एक कम्प्लिटली फ्रेश न्यू पेज आहे आणि त्यांनी हे 2 फंक्शन आधीपासून लिहून ठेवलेत, व्हॉइड सेटअप आणि व्हॉइड लूप. तर व्हॉइड सेटअप टाकणं खूप इम्पॉर्टंट असतं. व्हॉइड सेटअप हा एक आधीपासून डिफाईन्ड फंक्शन आहे आर्डुइनोमध्ये. जेव्हा पण तुम्ही कोड रन करता तेव्हा व्हॉइड सेटअप एकदा आधी रन होतो. बट व्हॉइड लूप दुसरा असा फंक्शन आहे जो सारखा लूपमध्ये चालू राहतो आणि तो खूप वेळा रिकरिंग असतो. आता प्रेफरन्सेसमध्ये नाव लिहिल्यानंतर तुम्हाला बोर्ड्स मॅनेजरमध्ये जाऊन ESP टाईप करायचं आहे आणि आर्डुइनो ESP32 बोर्ड्स बाय आर्डुइनो हे पॅकेज डाउनलोड करायचं आहे. मी इन्स्टॉल केलं आहे सगळ्यात लेटेस्ट व्हर्जन. आणि त्याच्यानंतर ESP32 बाय एक्सप्रेसिव्ह सिस्टम्स हे पण डाउनलोड करायचं आहे. हे पण मी इन्स्टॉल करून ठेवलं आहे पॅकेज. आणि हे इन्स्टॉल झाल्यावर तुम्हाला आता परत आपल्या बुककडे यायचं आहे आणि इथे तुम्हाला फर्स्ट एक्सपेरिमेंट, मग फर्स्ट एक्सपेरिमेंटसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सगळं इथे दिलेलं आहे. आपल्याला एक ESP32 कॅम लागेल, एक ESP32 कॅम MB मॉड्यूल लागेल आणि एक USB टू मायक्रो USB केबल लागेल आणि एक लॅपटॉप ज्याच्यात आर्डुइनो IDE चालू आहे असं लागणार आहे. आणि आता हे एक्सपेरिमेंट फक्त 1.1चं सांगितलं. बाकी एक्सपेरिमेंट्समध्ये आपल्याला पोटेन्शिओमीटर आणि टॅक्टाईल स्विच आणि जम्पर वायर्स वगैरे लागणार आहेत. ते आपण नंतर बघूया. मग आता हा जो फर्स्ट एक्सपेरिमेंट आहे याचा जो कोड आहे तो तुम्ही स्कॅन केला तर तुम्हाला अशी एक ड्राईव्ह लिंक उघडेल. मग मी आता फक्त हा कोड कॉपी करतो आणि आपल्या न्यू स्केचमध्ये पेस्ट करतो. ओके. तर आपले जे फर्स्ट लाईन आहे डिफाईन LED पिन 4. तर आपल्या ESP32 कॅमवरती जे 16 पिन्स आहेत त्याच्यात जो लेफ्ट साईडचा जो सगळ्यात खालचा पिन आहे IO4 इनपुट आउटपुट 4, तर तो LED साठी असतो. मग फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 3 वोल्टमधून कनेक्शन घेतलंय जम्पर वायरचं आणि ते तुम्ही डायरेक्ट इनपुट आउटपुट 4ला कनेक्ट केलंय तर तुमची LED लाईट अप होईल, जी फ्लॅश LED आहे ती. मग ती डेझिग्नेटेड आहे फक्त लाईट चालू करण्यासाठी, पण ती अजून पण काम करते जर लाईट चालू नसेल तर. आणि जसं आधी सांगितलेलं मी व्हॉइड सेटअपमध्ये तुम्ही पिन मोड आणि LED डिफाईन केली, LED कॉल केली आणि आउटपुट. मग आता आउटपुट काय असणार आहे, हा आपला स्ट्रक्चर आहे. हा स्ट्रक्चर आपण दिला आहे व्हॉइड सेटअपमध्ये
आणि व्हॉइड लूप हा आपला मेन कोड आहे. मग इथे आपण पिन मोड इज डिजिटल राईट, LED पेन कॉल केलं आणि त्याला आउटपुट काय पाहिजे, हाय आउटपुट पाहिजे आणि तो पाहिजे 500 मिली सेकंडसाठी. हे ॲक्च्युली ड्राईव्हमध्ये बरोबर होतं, बट हे कॉपी केल्यावर मराठी स्क्रिप्ट असल्यामुळे काहीतरी एरर आला आहे. आणि तसंच आपल्याला 500 सेकंडच्या डिलेवरती पिनचा सिग्नल लो पाहिजे. त्यासाठी आपण सेकंड लाईन दिली. तर सगळ्यात पहिले आपण ESP32 कॅम MB मॉड्यूलला कनेक्ट करूया. मग मायक्रो USB केबल त्याच्या पोर्टमध्ये कनेक्ट करूया आणि जे USB केबल आहे ती आपल्या PCला कनेक्ट करूया. हां, तर आता इथे तुम्ही जेव्हा हे वरचा जो पोर्ट मॅनेजर आहे तो उघडाल, ठीक आहे. तर तिथे ज्या पेनमध्ये तुम्ही इन्सर्ट कराल ती पेन इथे दिसेल. आता मी ही सिलेक्ट केली आहे. आता माझ्याकडे पॅकेजेस आधीपासून इन्स्टॉल असल्यामुळे AI थिंकर ESP32 कॅम आधीपासून आलं. पण तुम्हाला इथे येऊन मोस्टली काहीतरी आर्डुइनो वगैरे काहीतरी असेल, आर्डुइनो उनो असं काहीतरी आधीपासून सिलेक्टेड असेल. तुम्हाला हे नाही सिलेक्ट करायचं. तुम्हाला AI थिंकर ESP32 कॅम हे सिलेक्ट करायचं आहे. तुमचं कनेक्टेड USB सिलेक्ट करायचं आहे. ओके. नाहीतर मग कोड अपलोड नाही होत. तुम्हाला पोर्ट किंवा कॉम एरर असं काहीतरी येईल. आणि आपल्याला बस हा स्केच आता अपलोड करायचा आहे. मग आता अपलोड करण्याच्या प्रोसेसमध्ये 2 गोष्टी होतात. 3 गोष्टी होतात ॲक्च्युली, 3 फेजेस आहेत. पहिले तर कंपायलेशन होतं. कंपायलेशन जर बरोबर झालं म्हणजे तुम्हाला सिंटॅक्समध्ये काहीच एरर नाही आहे आणि तुम्ही फंक्शन सगळे बरोबर डिफाईन केलेत, हा कोड बरोबर आहे. जर कंपायलेशन एरर नसला तर. आणि मग हा आपल्या ESPला कनेक्ट होतो. दुसरा फेज. आणि तिसरा फेज की तो अपलोड करतो आणि अपलोड झाल्यावर तो कोड ऑटोमॅटिक रन करतो. तर आता माझी LED दर 500 मिली सेकंडच्या टाईम पिरियडमध्ये ब्लिंक करते. आणि जर आता मला चेंज करायचं आहे की किती फास्ट ब्लिंक करते, तर मी इथे 100 मिली सेकंड करतो आणि इथे पण 100 मिली सेकंड करतो आणि परत अपलोड करतो. कंपायलिंग, मग कनेक्टिंग. तुम्हाला कंपायलिंगच्या वेळेस एरर येऊ शकतो, कनेक्टिंगच्या वेळेस एरर येऊ शकतो आणि काही नाही तर मग अपलोडिंगच्या वेळेस मोस्टली काही एरर नाही. आता जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, माझी ESP32ची LED अजून फास्ट ब्लिंक करायला लागली आहे. तर हाच होता आपला फर्स्ट एक्सपेरिमेंट.